नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. हो, मी किशोर नाईक गावकर. मला माहीत आहे की माझ्या तोंडावरचा मास्क आणि माझ्या डोक्यावरचं हेल्मेट बघून तुम्ही चकित झाला असणार. परंतु हा मास्क आणि हे हेल्मेट हे काही या शिगमोत्सवातलं सोंग नाही. कारण या शिगमोत्सवात वेगवेगळी सोंग घेतली जातात. आज पणजी म्हणजे आपली राजधानी, या राजधानीत जे स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे त्या कामाची एकूणच परिस्थिती आणि या कामामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना होणारा जो त्रास आहे तो जर आपण बघितला तर सध्या प्रत्येक पणजीकरांना अशा पद्धतीचं सोंग घेणं भाग पडलेलं आहे. आता मास्क कोविड नंतर वापरणं कमी झालंय. मग आता हा मास्क का वापरला असं जर तुम्ही मला विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की राजधानी पणजीत जर तुम्ही फिरत असाल तर या वेगवेगळ्या कामामुळे जे धूळ प्रदूषण इथं मोठ्या प्रमाणात सुरू आहे, म्हणजे अक्षरशः पणजीकरांना सध्या माती खावी लागते. या धूळ प्रदूषणामुळे इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोविडपेक्षा डबल मास्क घालून सध्या लोकांना इथं वावरावं लागतंय. नाहीतर नाका तोंडातून ही धूळ लोकांच्या पोटात जाते. आता तुम्ही म्हणणार मास्क ओके, हेल्मेट कशासाठी? तर हेल्मेट अशासाठी कारण पणजीतल्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावरती जे रस्ते खोदण्यात आलेले आहेत, जे खड्डे पडलेले आहेत, त्या खड्ड्यांकडे सध्या कुणाचंच लक्ष राहिलेलं नाही. म्हणजे पणजीकरांना अक्षरशः खड्ड्यात टाकण्यासाठीच हे खड्डे खोदलेले आहेत की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेचा भाग म्हणून हेल्मेट वापरणं हे गरजेचंच आहे. परंतु या स्मार्ट सिटीमुळे आज पणजीकरांना अशा पद्धतीनं हेल्मेट घालूनच वावरावं लागतंय. कारण कधी त्यांचं वाहन त्या खड्ड्यात पडणार किंवा चालता चालता कधी त्यांचा पाय खड्ड्यात पडणार हे सांगता येणार नाही. एवढी बिकट परिस्थिती आज पणजीत म्हणजेच आमच्या राजधानीत सुरू आहे. एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागणार आणि त्या गोष्टीबाबत आम्हालाही स्पष्टीकरण द्यायचं आहे की कुठलंही विकास काम आणि विशेष करून इन्फ्रास्ट्रक्चर साधन सुविधा विकासाचं जेव्हा काम होतं त्यावेळेला काही प्रमाणात जनतेला, लोकांना अडचणी, गैरसोयी होणे भाग आहे आणि त्याबद्दल कुणाचाही आक्षेप नाही, कुणाचाही विरोध नाही. पणजीकरांचा या कामाला अजिबात विरोध नाही. कारण हे काम जे आहे ते पणजीसाठीच आहे, पणजीकरांसाठीच आहे, पणजीच्या लोकांसाठी साधन सुविधा निर्माण करण्यासाठीच हे स्मार्ट सिटीचं काम हातात घेण्यात आलं आहे. या स्मार्ट सिटीचा फायदा हा भविष्यात पणजीकरांनाच होणार आहे आणि पणजीकरांना अभिमान असेल कारण राज्यातलं एकमेव शहर जे राजधानी पणजी आहे ते या स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आलेलं आहे. परंतु हे काम करताना ज्या पद्धतीचं इथं वातावरण आहे किंवा ज्या पद्धतीचा मुजोरपणा, ज्या पद्धतीचा बेशिस्तपणा, ज्या पद्धतीचा अनप्रोफेशनल वे ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीनं या कंत्राटदाराने जे काम सुरू केलेलं आहे ते जर आपण बघितलं तर लोकांच्या कुठेतरी बांध फुटायला लागलाय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण या कामात कुठल्याच पद्धतीचं नियोजन हे आपल्याला दिसत नाही. पणजीत आज सगळीकडे खोदकाम करून सोडलेलं आहे, रस्ते खोदण्यात आलेले आहेत, धुळीचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे. इकडचे जे दुकानदार आहेत, जे व्यावसायिक आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान सध्या होतंय कारण त्या दुकानात जाण्यासाठी लोकांना वाटच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं पणजीकर सहन करताना आपल्याला दिसतंय. खरं म्हणजे पणजी मतदारसंघ हा राज्यातला सगळ्यात सुशिक्षित मतदारसंघ, अर्थात राजधानी पणजी असल्यामुळे पणजी मतदारसंघात बहुतांश लोक हे सुशिक्षित लोक इथं राहतात. मोठमोठे उद्योजक, मोठमोठे VIP, मोठमोठे प्रोफेशनल लोक हे पणजीत राहतात आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात पणजी राहतात. आता जे उद्योजक आहेत, मोठमोठे लोक आहेत, VIP आहेत, त्यांच्या व्यवसाय उद्योगाशी संबंधित सरकारकडे त्यांचं नातं असल्यामुळे त्यांना उघडपणे या प्रकाराविरोधात बोलता येत नाही, सरकाराविरोधात त्यांना शब्द काढता येत. दुसरा वर्ग राहिला तो सर्वसामान्य पणजीकरांचा. आता या सर्वसामान्य पणजीकरांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर आहेत जे आपल्या सरकारच्या विरोधात बोलू शकत नाहीत. तिसरा गट राहिला तो अगदीच सर्वसामान्य गट, ज्या लोकांची बिचारांची पात्रताच नाही सरकारच्या विरोधात बोलण्याची. कारण जर त्यांनी सरकारच्या विरोधात चकार शब्द काढला
तर त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणात गुंतवण्यात येतं अशा पद्धतीची भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे। आज जर्नलिस्ट किंवा मीडिया म्हणून आम्ही जेव्हा लोकांकडे जातो तेव्हा लोक खाजगीत आम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करतात, आक्रोश करतात, परंतु जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही या गोष्टी कॅमेरासमोर का नाही सांगत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही कॅमेरासमोर सरकारच्या विरोधात बोललो तर कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं आम्हाला टार्गेट केलं जाईल अशा पद्धतीची दहशत ही या पणजीकरांमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते। म्हणजे राजधानीतल्या मतदारामध्ये जर ही दहशत असेल तर इतर बाकीच्या मतदारांचा जर आपण विचार केला तर मग काय म्हणावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। स्मार्ट सिटीचं काम हे होणं गरजेचंच आहे, त्याच्याबद्दल कुणाचाही आक्षेप नाही, परंतु ज्या अनप्रोफेशनल पद्धतीनं या स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे ते जर आपण बघितलं तर आपल्या डोळ्यात देखत अशा पद्धतीचा हा गैरप्रकार सुरू आहे आणि त्याबद्दल चिंता व्यक्त करणं, त्याबद्दल भीती व्यक्त करणं आणि त्याबद्दल संशय व्यक्त करणं हे प्रत्येकाचं काम आहे नागरिक म्हणून। पणजी मतदारसंघाचे जे आमदार आहेत बाबूश मोन्सेरात हे खरं म्हणजे असल्या प्रकाराबद्दल नेहमीच हे सतर्क असतात। सर्वसामान्य नागरिकांना आणि पणजीकरांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास होतो, ज्या ज्या त्यांच्या अडचणी असतील त्या तात्काळ सोडवण्याकडे बाबूश मोन्सेरात यांचा कल असतो, परंतु या स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल आणि इकडच्या ज्या गैरसोयीबद्दल बाबूश मोन्सेरात हे नेमके गप्प का असा प्रश्न हा साहजिकच पणजीकरांना पडलेला आहे। पणजी महानगरपालिकेचं महापौरपद हे रोहित मोन्सेरात यांच्याकडे आहे, जे साहजिकच बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र आहेत। एकीकडे रोहित मोन्सेरात महापौर आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, त्यामुळे मोन्सेरातांच्या या पिता पुत्रांच्या एकूण भूमिकेकडे पणजीकरांचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे की एवढा मोठा हा इथे गैरप्रकार आणि एवढी मोठी गैरसोय सुरू असूनही मोन्सेरात पिता पुत्र नेमके गप्प का असा प्रश्न हा पणजीकरांना पडलेला आहे। साहजिकच आपण प्रत्येक गोष्टीसाठी आमदार मंत्र्यांना किंवा महापौरांना, नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आपण जबाबदार धरू शकत नाही, कारण ही जबाबदारी ही सरकारी अधिकाऱ्यांची असते। आज जे स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे त्या स्मार्ट सिटीच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी, या कामावर देखरेख ठेवण्यासाठी, या कामाचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी, हे काम योग्य पद्धतीनं चाललंय की नाही, या कामाचा दर्जा सांभाळला जातोय की नाही, किंवा जे काम सुरू आहे ते योग्य पद्धतीनं, दूरदृष्टीनं, भवितव्याच्या दृष्टीनं योग्य पद्धतीनं क्वालिटी काम सुरू आहे की नाही, या सगळ्या गोष्टीवरती नजर ठेवण्यासाठी अधिकारी आहेत, अभियंते आहेत, कंत्राटदार आहेत, सुपरवायझर आहेत, अशा अनेक लोकांची मोठी फळी आहे। परंतु आपण जर बघितलं प्रत्येक ठिकाणी तुम्ही पणजीत कुठेही जा, ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे असं जेव्हा तुम्ही तिथं जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचं सुपरविजन हे आपल्याला अजिबात दिसत नाही। कुठेतरी JCB ड्रायव्हर किंवा कुठेतरी ट्रक ड्रायव्हर हे आपलं काम करताना आपल्याला दिसतोय, कुठेतरी कामगार आपलं काम करताना आपल्याला दिसतोय, परंतु त्या ठिकाणी सुपरवायझर किंवा कुणीतरी अधिकारी हजर असल्याचं आपल्याला दिसत नाही। याचा नेमका अर्थ काय, म्हणजे हे काम या कामगारावरती सोपवण्यात आले की काय असा प्रश्न या निमित्ताने पडतो। सांगायचं तात्पर्य एवढंच की या स्मार्ट सिटीसाठी सध्या पणजीकरांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय, ज्या असंख्य अडचणी, गैरसोयी पणजीकार सहन करत आहेत, या सगळ्या गोष्टींचा जर आपण आढावा घेतला तर या स्मार्ट सिटीच्या या नेमक्या कामाकडे सरकारनं, अर्थात राज्याचे मुख्यमंत्री म्हणा किंवा पणजीचे आमदार म्हणा किंवा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणा किंवा स्मार्ट सिटीचे जे ज्येष्ठ सिनियर अधिकारी आहेत, या सगळ्या लोकांनी या सगळ्या कामावर लक्ष ठेवण्याची गरज आहे। कारण आपण बघितलं की आतापर्यंत या स्मार्ट सिटीच्याच कामामुळे अनेक ठिकाणी ट्रक आतमध्ये, रस्त्यात आतमध्ये खड्ड्यात अडकल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत घडलेले आहेत। म्हणजे हे जर प्रकार असे सुरू राहिले तर आता 2 महिन्यावरती पावसाळा येऊन ठेपला, या पावसाळ्यात पणजीकरांची नेमकी परिस्थिती काय होणार असा प्रश्न निर्माण होणार आहे। रस्त्यावरून चालणारं वाहन अशा पद्धतीनं खड्ड्यात जाणार तर नाही अशी ही भीती आता व्यक्त केली जाते। या एकूणच स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा आणि या एकूणच स्मार्ट सिटीच्या कामाची जी पद्धत जी आहे ती जर आपण बघितली तर या कामात कुठल्याच पद्धतीचं प्रोफेशनलिझम आपल्याला अजिबात दिसत नाही आणि ही खूप चिंतेची गोष्ट आहे। कारण स्मार्ट सिटीसारखा प्रोजेक्ट हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा पद्धतीनं
संयुक्त पद्धतीनं हा प्रकल्प या स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबवत आहे, या स्मार्ट सिटीचं काम राबवत आहे। आणि अशा या परिस्थितीत जर आपण या कामाकडे जर अशा पद्धतीनं जर हलगर्जीपणा झाला तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात पणजीकरांना सहन करावे लागणार आहेत। पणजीकर गप्प आहेत, त्याला कारणं वेगवेगळी आहेत। कारण आज राजकीय व्यवस्थेच्या विरोधात बोलणं किंवा राजकीय व्यवस्थेच्या विरोधात जाणं हे आजच्या घडीला कुणालाही परवडणारं नाही आहे। कारण विरोधकांवरती कशा पद्धतीनं विरोधकांना टार्गेट केलं जातं, कशा पद्धतीनं लोकांचा आवाज दाबला जातो, हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत। परंतु जनतेचे प्रतिनिधी म्हणून किंवा जनतेच्या मनातल्या सगळ्या गोष्टींना एक अभिव्यक्ती प्राप्त व्हावी म्हणून पत्रकार म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी आज जनतेसमोर ठेवतो आहेत। अर्थातच या गोष्टी किंवा हा प्रकार हा सरकारवरती टीका करण्यासाठी किंवा सरकारला बदनाम करण्यासाठी हा प्रकार अजिबात नाही आहे। हा प्रकार आहे जे काय वास्तव इथं सुरू आहे, जो काय प्रकार इथं सुरू आहे तो लोकांसमोर आणणं, तो सरकारासमोर आणणं आणि सरकारनं त्याची दखल घेऊन त्या चुकीची दुरुस्ती करणं, अशा पद्धतीच्या अपेक्षेनं आम्ही हा प्रकार आपल्यासमोर मांडतो आहोत। पणजीत आज ठिकठिकाणी ज्या पद्धतीनं रस्ते खोदण्यात आलेले आहेत, रात्रीच्या वेळी कुठल्याही पद्धतीचे फलक लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे वाहन चालकांना आणि विशेष करून दुचाकी चालकांना कुठल्याही पद्धतीचा अंदाज येत नाहीत। अशा पद्धतीचे वेगवेगळे अपघात हे पणजीत घडताना दिसत आहेत। हे सेल्फ ॲक्सिडेंट असल्यामुळे त्याची दखल घेतली जात नाही किंवा त्या संबंधीचा ती प्रकरणं ही पोलीस स्टेशनमध्ये किंवा वाहतूक खात्याकडे पोचत नाहीत। परंतु अशा पद्धतीनं बारीक सारीक अपघात होऊन अनेक जण जखमी पडण्याचे प्रकार सुरू आहेत। रस्त्यावरती मधोमध चर खोदण्यात आलेले आहेत आणि या चरामुळे अचानक वाहनाचा वेग कमी करावा लागतो आणि पाठीमागून येणारी वाहनं धक्का देण्याचे प्रकार आज पणजीत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळं हा जो प्रकार किंवा हा जो सगळा गैरव्यवस्था जी निर्माण झालेली आहे त्या गैरव्यवस्थेवरती कुठेतरी नियंत्रण येणं गरजेचं आहे। पणजीसाठी किंवा राज्यासाठी या विकास कामाची गरजच आहे। पणजीची निवड स्मार्ट सिटी होणं ही खरी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि पणजी जेव्हा भविष्यात आपल्याला स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप झालेली दिसणार त्यावेळेला हा सगळा प्रकार, हे सगळे त्रास जे आहेत, हे सगळे त्रास, सगळी गैरसोय, हा सगळा प्रकार पणजीकर विसरून जाणार आहेत। परंतु तत्पूर्वी हे काम पूर्ण होईपर्यंत पणजीकरांना सुरक्षा मिळावी, पणजीकरांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, पणजीकरांना रस्ता सुरक्षा प्राप्त व्हावी। पणजीकर जे वेगवेगळे व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, त्यांचं आज ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे त्या नुकसानासंबंधीही सरकारनं योग्य पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे। मला वाटतं या सगळ्या ऐकूनच स्मार्ट सिटीच्या कामासंबंधी सरकारनं एक विशेष अशा पद्धतीचं पथक तयार करून या पथकानं पणजीतल्या ज्या ठिकाणी या स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे त्या ठिकाणी भेट देऊन तिकडच्या परिस्थितीचा नेमका अंदाज घेणं गरजेचं आहे। नेमकं जे काम सुरू आहे ते काम योग्य पद्धतीनं चाललंय की नाही, या कामाची क्वालिटी, या कामाचा दर्जा राखला जातोय की नाही, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज आहे। जिथे तुम्हाला कमतरता दिसणार आहे, जिथे तुम्हाला वाटतंय की कुठेतरी क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज केलं जातं किंवा कुठेतरी लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज केलं जातंय, त्या ठिकाणी जाऊन त्या सगळ्या गोष्टींना योग्य वेळी त्या गोष्टी करेक्ट करण्याची गरज आहे, त्या चुका सुधारण्याची गरज आहे। हे काम सुरू असतानाच कमीत कमी लोकांना त्रास होईल। या धूळ प्रदूषणामुळे जी आज परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा त्रास कसा कमी करता येईल, ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला वाहनं चालवताना लोकांना धोका निर्माण होतो तो धोका कशा पद्धतीनं कमी करता येईल, या सगळ्या गोष्टीवरती जर सारासार विचार करून जर उपाययोजना आखल्या तर हे काम सुरू असतानाही लोकांना सुरक्षा प्राप्त करून देणं हे शक्य आहे। परंतु त्यासाठी हवी आहे इच्छाशक्ती। परंतु ज्या पद्धतीनं सध्या जो प्रकार सुरू आहे तो जर आपण बघितला तर पणजीकरांना अक्षरशः शासनानं, प्रशासनानं वाऱ्यावरती सोडलंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज या प्रकाराकडे कुणाचंच लक्ष नाही। आतापर्यंत अनेक वर्तमानपत्रातून, मीडियातून या सगळ्या स्मार्ट सिटीच्या गैरसोयीबाबतची वृत्त, या गैरसोयीबाबतची माहिती ही सरकारपर्यंत पोहोचलेली आहे। एवढं करूनही कुठल्याही पद्धतीची दखल ही सरकारकडून घेतली जाते असं अजिबात वाटत नाही आहे।
आणि हा खूप चिंतेचा आणि गंभीर असा प्रकार आहे. कारण हा सगळा प्रकार सुरू असताना, ही सगळी गैरसोय सुरू असताना जर लोकांना काय हवं ते करू द्या, आम्ही अजिबात त्याकडे लक्ष देणार नाही, अशी जी वृत्ती आहे शासनाची किंवा शासकीय अधिकाऱ्यांची, ही वृत्ती मात्र योग्य नाही. कारण ही वृत्ती सुधारण्याची गरज आहे. आज पणजीचं स्मार्ट सिटीचं जे काम सुरू आहे ते काम क्वालिटीच्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. भविष्यात या कामामुळे किंवा या कामाच्या दर्जाकडे जर आपण हलगर्जीपणा केला किंवा कॉम्प्रोमाइज केलं तर त्याचे गंभीर परिणाम हे भविष्यात पडू शकतात. आणि त्यामुळे या सगळ्या कामाकडे बारीक लक्ष देऊन हे सगळं काम क्वालिटीच्या पद्धतीनं कसं होईल हे पाहणं गरजेचं आहे. या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमाने आम्ही अपील करतो, आवाहन करतो पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, राज्याचे नगरविकास मंत्री विश्वजित राणे आणि संबंधित अधिकारी यांनी कृपया, आम्ही कळकळीचं आवाहन करतो त्यांना की ज्या पद्धतीनं इथं स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे त्या स्मार्ट सिटीच्या कामावर कुणाचीच देखरेख नाही. हे काम योग्य पद्धतीनं चालतं की नाही याकडेही कुणाचं लक्ष नाही. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडत आहेत ते जर आपण बघितलं तर कुठेतरी या कामाच्या क्वालिटीबद्दल कॉम्प्रोमाइज केलं जातं की काय असा प्रश्न पडावा. ज्या दुकानदाराचं, ज्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे त्या दुकानदारांनी सहानुभूतीपूर्वक त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. रस्त्याच्या खोदकामामुळे ठिकठिकाणी जे खड्डे खोदण्यात आलेले आहेत त्या खड्ड्यांकडे कुठल्याही पद्धतीचे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्री अपरात्री वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय. वाहतूक पोलिसांचं कुठल्याच पद्धतीचं सहभाग या सगळ्या कामाच्या एकूणच गैरसोयीकडे आपल्याला कुठल्याच पद्धतीचं दिसत नाही. ठिकठिकाणी ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात येतात तिथं वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी किंवा वाहतूक योग्य दिशेतून वाहतूक वळवण्यासाठी कुठल्याच पद्धतीचे वाहतूक पोलीस अजिबात इथं दिसत नाही. याचाच अर्थ या कामात कुठल्याही पद्धतीचं वेगवेगळ्या खात्यांचं समन्वय आहे असं आपल्याला अजिबात दिसत नाही. आणि हे सगळे जर आपण प्रकार बघितले तर गोव्यासारख्या राज्यासाठी अशा पद्धतीनं स्मार्ट सिटीचं काम होणं ही खरं म्हणजे लाजीरवाणी अशा पद्धतीची गोष्ट आहे. कारण खऱ्या अर्थानं क्वालिटी आणि योग्य पद्धतीचं काम केंद्र सरकारची उत्कृष्ट अशा पद्धतीची ही स्मार्ट सिटीची योजना एका पद्धतीनं क्वालिटी काम करून गोव्यानं आपला एक आदर्श देशासमोर निर्माण करण्याची गरज आहे. परंतु ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार सुरू आहे तो जर आपण बघितला तर स्मार्ट सिटीच्या नावानं हे जे काय चाललंय त्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्यातून खरोखरच स्मार्ट सिटी निर्माण करण्याचं काम सुरू आहे की स्मार्ट सिटीच्या या निधीचा एकदा वापर करून हा निधी एकदा संपवण्याचं हे काम सुरू आहे. अशा पद्धतीचा प्रश्न हा निर्माण होतो. या स्मार्ट सिटीमुळे अनेक लोकांना अनेक प्रकारचे त्रास होत आहेत. अनेक लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्या प्रतिक्रियांवरती कुठल्याच पद्धतीची दखल ही सरकारकडून घेतली जात नाही अशी भावना आज पणजीकरांची बनलेली आहे. आमचं आव्हान आहे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर विश्वजित राणे आणि संबंधित अधिकारी यांनी आता तरी किमान या क्षणाला या स्मार्ट सिटीच्या एकूणच या प्रकाराचा योग्य पद्धतीनं आढावा घेऊन हे काम योग्य पद्धतीनं होतंय की नाही याची दक्षता, याची काळजी घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एक परमनंट देखरेख करणारी एक टीम तयार करून या टीममध्ये नगरसेवकांना त्या प्रभागातल्या संबंधित नागरिकांना या टीममध्ये घेऊन ते काम व्यवस्थितपणे चाललंय की नाही अशा पद्धतीची देखरेख होण्याची गरज आहे. कारण हे काम पूर्ण झाल्यानंतर जर या कामाच्या दर्जाबद्दल जर संशय निर्माण करणाऱ्या घटना जर घडल्या तर त्यातून एकूण सरकारचीच बदनामी होणार आहे. बाबुश मोन्सेरात यांनी एक विधान केलेलं आहे की जर या कामाच्या दर्जाकडे हलगर्जीपणा झाला किंवा कामात कुठल्याही पद्धतीची हयगय झाली तर संबंधित अधिकाऱ्यांना आपण जबाबदार धरणार आहोत. परंतु काम संपल्यानंतर, निधीचा वापर झाल्यानंतर मग संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करून काहीही उपयोग नाही. या चुका होणार नाहीत, कुठल्याही पद्धतीनं क्वालिटीकडे कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आणि जे काम सुरू आहे ते काम व्यवस्थित पद्धतीनंच होईल याची जर दक्षता पूर्वीच घेतली तर मला वाटतं कारवाई करण्याचीही गरज पडणार नाही आणि त्यातून सरकारच्या या कामावरती संशय घेण्याचीही
गरज ही लोकांना भासणार नाही। पणजीच्या स्मार्ट सिटीबद्दल या मॅक्झिमम ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही सरकारसमोर आणि जनतेसमोर आणण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। आम्ही अपेक्षा करतो की सरकार निश्चितपणे या सगळ्या घटनांची या सगळ्या प्रकाराची दखल घेईल आणि कुठेतरी योग्य पद्धतीनं हे स्मार्ट सिटीचं काम हे मार्गाला लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सावंतसह मी किशोर नाईक गावकर, गोवन वार्ता लाईव्ह।